नमस्कार मैत्रिणींनो, आमचे चॅनल नंबर 1 GK 197 यावर आपले स्वागत असो। मी आज आपल्याला गणपती स्तोत्राविषयी माहिती सांगणार आहे। हे स्तोत्र गणपतीला अत्यंत प्रिय आहे। असे केल्याने सर्व दुःख संपतात आणि बिघडलेली कामं होऊ लागतात। जर तुम्ही हे रोज करू शकत नसाल तर फक्त बुधवारी 11 वेळा वाचा। हे स्तोत्र वाचण्यापूर्वी गणपतीला सिंदूर, तुपाचा दिवा, अक्षदा, फुले, दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करावा। बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित आहे। या दिवशी गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की गणपती देवता शुभ फळे देणारी देवता आहे। मान्यता आहे की प्रत्येक बुधवारी श्रद्धेने गणपतीची पूजा केल्यास घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात शुभता येते। या व्यतिरिक्त कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते। ज्यांच्यावर गणपतीची कृपा आहे त्यांचे सर्व त्रास नष्ट होतात आणि सर्व काम पूर्ण होतात। साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुष्य कामार्थ साधती। प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्त्र, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन। देव नावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला, प्रभू तू सर्व सिद्धी द। विद्यार्थ्याला मिळेल विद्या, धनार्थ्याला मिळेल धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती। जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय। नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व नातलगांना शेअर करा।